हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। गोपाल कृष्ण भगवान की जय। शिवछत्रपतींच्या जीवनामधल्या गुरुपरंपरेबद्दल बोलायचं। तर मातृदेवो भव या नियमाने जिजामाता या पहिल्या गुरु आणि नंतर मात्र शिवछत्रपतींच्या पुढच्या विकासासाठी जे अनेक अध्यापक नेमले त्या सर्व अध्यापकांमधले प्रमुख दादोजी कोंडदेव अशा दोघांचा उल्लेख विचारपूर्वक करावाच लागतो। जिजाऊ मातोश्रींच्या बद्दल आपल्याला पुढच्याही कालखंडात बोलायचं आहे, त्यामुळे सांप्रत फार वाढवत नाही विषय, पण मुद्दा किती महत्त्वाचा की मुलाला रामायण सांगत राहायचं, महाभारत सांगत राहायचं, त्याच्या मित्रांना सुद्धा एकत्र करून ते ऐकवायचं। शिवचरित्रामधला हा विशेष लक्षात ठेवण्यासारखा आहे बरं। फक्त शिवाजी राजांना नाही ऐकवलं, शिवाजी राजांवर आणखीन एक जबाबदारी पण असे, मित्र वाढवा, जनसंपर्क अधिकारी। गेली 10 वर्ष झाली आम्ही 200च आहोत, हे चांगलं नाही। 10 वर्षानंतर किमान 1.5 पटीनं संख्या वाढत गेलीच पाहिजे। या महिन्यामध्ये 100 मित्र असतील, वर्षभराने मला 300 मित्र दिसलेच पाहिजेत। एवढ्या ठिकाणी जाणं, त्यांच्याशी भेटणं, त्यांच्याशी बोलणं, त्यांना सातत्याचं महात्म्य समजावून सांगणं, त्यांना लाल महालापर्यंत आणणं। आमच्या मातोश्रींचा सत्संग असतो, साप्ताहिक बसलं पाहिजे, ही धर्मनिष्ठा त्यांच्यामध्ये उत्पन्न करणं। सकाळी उठल्यानंतर दाढी करणं, पावडर लावणं हे जसं जीवनाला अत्यावश्यक, तसं स्नान झाल्यानंतर किमान देवपूजा करणं, कपाळी गंध लावणं, एखादी माळ करणं हे तितकंच जीवनावश्यक झालं तर धर्म हा आपला अविभाज्य घटक होईल। अन्यथा असला तर असला, नसला तर फरक पडत नाही, असा एक क्षुद्र घटक म्हणून धर्माकडे माणसं बघतील। मला संख्या प्रचंड पाहिजे, आणि या सगळ्या संख्येला ऐकवायचं काय? नुसतं रामायण ऐकवायचं नाही, त्याचं तात्पर्य त्यांच्याकडून वदवून घ्यायचं। तात्पर्य जर समजलं नाही तर नुसती गोष्ट सांगून काय करायचंय मला सांगा? शिकवण दिलीच नाही, गोष्टीला गोष्ट, गोष्टीला गोष्ट, गोष्टीला गोष्ट, आणि रामायण झाल्यानंतर विचारायचं, बंड्या काय या रामायणातलं तुला छान वाटलं? काय म्हणजे? मास्तर सीतेला पळवायची आयडिया मस्त आहे। काय तात्पर्य कळलं त्याला? पण त्याचा दोष नाहीये, सांगणाऱ्या माणसाने त्याच्या हृदयात काय ठसवायचं याचा विचार न करता गोष्ट आवडली ना, चला पुढे। अरे पण ती गोष्ट कोणत्या अर्थाने त्याच्या हृदयात बसली? आणि अशा दृष्टीनं अनेक रामायणातल्या कथा लक्षात घ्या। गंगावतरणाची कथा सुद्धा रामायणातच आहे, म्हणजे भागवतात तर आहेच, पण रामायणातही आहे। आणि रामायणामध्ये ती गंगावतरणाची कथा कोणी सांगितली आहे? विश्वामित्रांनी सांगितली आहे। कोणाला? रामचंद्रांना। आणि त्याचं तात्पर्य काय सांगितलंय? त्याचं तात्पर्य एक सांगितलंय की गंगेचा प्रवाह यावा आणि आपल्या पितरांचा उद्धार व्हावा, ही इच्छा सगराचा मुलगा असमंजस
त्याच्या वेडेपणामुळे त्या 60,000 बांधवांचा नाश झाला. त्याच्या पुढे येणारा अंशुमान, मग दिलीप आणि मग भगीरथ, असा 3 पिढ्यांचा तपश्चर्येचा विषय झाला. तेव्हा ती गंगा आली. तेव्हा राजे, चांगल्या कामाची गंगा लोकांपर्यंत पोचायला 3-3 पिढ्या जाव्या लागतात. एकदम घायकुतीला यायचं नाही. गेली 10 वर्ष प्रयत्न करतोय, होतंय का काही? 10 वर्षांनी काहीही होत नसतं. 12 वर्षाचं एक तप, अशी 3 तप झाल्यानंतर एवढी तरी माणसं दिसत आहेत. बाबा रे, इतकं सहज सगळं चालतं का? जन्म जन्म, वंश वंश एखाद्या कार्यासाठी खर्च करावे लागतात, तेव्हा गंगा येते. भगीरथाने असं नाही म्हणायचं, अंशुमनच्या वेळेला प्रयत्न झाला, कुठं आली गंगा? अगदी माझ्या बापांनी प्रयत्न केला, आली का गंगा? मग कशाला उगाच नको ती डोके फोड, बसा शांत. हा, तो प्रयत्न तू चालू ठेव, तो प्रयत्न तू चालू ठेव. हे जिजामाता, शहाजी राजांचं स्वप्न शहाजी राजांच्या वेळेला भंगलं असेल, मग वडिलांचं सुद्धा एवढं मोठं स्थान असताना स्वप्न भंगलं, मला काय जमणार? असं नको म्हणू. नशीब केव्हा तुला हात द्यायला तयार असेल कळणार नाही. प्रयत्न सतत पाहिजे. भगीरथासारखा उभा राहा, उभा राहा. आणि मी या हिंदुस्थानाचा, याच्या पुढचा न्यायप्रवण असलेला महाराजा होणार. महाराज्यमाधिपत्यमयम असं डोक्यात घट्ट कर. मनामध्ये जे संकल्प दृढ होतील ते साकार करण्यासाठी प्रकृती सुद्धा अनुकूल व्हायला लागते. मनसंकल्प पक्का केला पाहिजे. आणि काय सांगितली मजा, काल बोललो आपण ते, की वयाच्या 6व्या-7व्या वर्षी शहाजी महाराजांना जी जहागिरी मिळाली, शहाजी महाराजांना 2 जहागिरी मिळाल्या. एक पुणे, सुपे, इंदापूर, नाशिक हा परगणा, आणि दुसरी जहागीर बेंगलोर. तर शहाजी राजांनी बेंगलोरला राहणं मान्य केलं आणि पुणे, सुपे, इंदापूर, नाशिक हा अवघा विभाग शिवाजी राजांच्या नावे केला. अज्ञान पालक म्हणून जिजाऊ माँसाहेब त्या ठिकाणी राहिल्या आणि प्रमुख मार्गदर्शक म्हणून दादोजी कोंडदेव त्या ठिकाणी राहिले. ज्या पुण्यामध्ये प्रवेश केल्यानंतर आपण स्मशानात आलो की काय असं वाटावं, अशी त्या काळात पुण्यनगरीची अवस्था होती. शिवाजीराजे पहिल्यांदा पुण्यामध्ये आले तेव्हा एकही वाडा धड उभा नव्हता, एकही शेत चांगल्या अवस्थेत नव्हतं, एकही देवालय नंदादीपांनी उजळलेलं नव्हतं. असं अक्षरशः स्मशानवत असलेल्या राज्यामध्ये ही जहागीर इथे आणून उभे केले शिवाजीराजांना. आणि सहज मुखातनं जेव्हा शब्द गेले, दादोजी एकही वाडा धड नाही, कोणत्या वाड्यात राहायचं? सहज बोलणे हित उपदेश. राजे, मोठ्या लोकांनी वाडे बांधून राहायचं, वाडे बघून नाही राहायचं. असे वाडे आपण निर्माण करायचे आणि आपलं नाव शिवशंभूच्या त्या शिवाई देवीच्या नावाशी जवळचं शिव असंच आहे. आणि शिवाचं स्थान स्मशानेश्वा क्रीडा.
अशा रीतीचं आहे. या स्मशानाचं नंदनवन करून दाखवायचंय राजे. गम पने जा नि प म ग जा गम प म प. बघही पुण्यभूमी शिवराया, बघही पुण्यभूमी शिवराया, बघही पुण्यभूमी शिवराया. गाढव नांगर फिरले यावर, गाढव नांगर फिरले यावर, जळके वाडे वाड्या बघही पुण्यभूमी शिवराया, बघही पुण्यभूमी शिवराया, बघही. वा शुभा जळक्या भिंती बघ आक्रंदती, धावा श्री शंकरा बोलती, म्हणून तुम्हाला झाली स्फूर्ती. तुम्ही विष्णू धरती तव छाया, पुण्यभूमी शिवराया, बघही पुण्यभूमी शिवराया, बघही पुण्यभूमी शिवराया, शिवराया राया. दादोजींनी काय नाही शिकवलं. राज्य चांगलं करायचं असेल तर राज्याच्या सर्व क्षेत्रामधलं सगळं माहीत पाहिजे, केलं पाहिजे असं नाही. शेतकरी शेती करतो म्हणजे कसं करतो, काय करतो माहीत पाहिजे, म्हणजे त्या कष्टाची जाण राहते. तलवार तयार करतो लोहार म्हणजे कसं करतो, लोखंड कसं ओततात, त्या गरम लोखंड्याला धार कशी लावतात, तोफा करण्यासाठी लोखंड किती तापवतात, त्या उष्णतेच्या समोर उभ्या असलेल्या माणसाला नक्की किती दाह सहन करावा लागतो. शेतीच्या गुडघाभर चिखलामध्ये उभं राहून पेरण्या कशा केल्या जातात, कशाला खरीप पिकं म्हणतात, कशाला रब्बी पिकं म्हणतात, कशाला फळभाजी म्हणतात, यांची प्रत कशी ठरते, यांच्या किमती कशा ठरतात, यांचा बाजार कसा ठरतो, बाजारामधल्या मग नफ्यावरती राज्याचा करभार कसा उभा राहतो. प्रशासन तितकंच महत्वाचं आहे. आणि मग काही वेळेला हौस आली की राजे सुद्धा चिखलात उतरायचे, मी पण थोडी पेरणी करून बघतो. जिजामाता म्हणायच्या, दादोजी अहो चिखलामध्ये असा मळलेला राजा दाखवायचा आहे का. दादोजी सांगायचे, मासाहेब अत्तराचे फवारे असलेले खूप राजे बघितले, खऱ्या अर्थाने मातीशी नातं सांगणारा राजा जर निर्माण होत असेल, कौतुकाने पहा, पाहू देत त्याला करून सगळं, पाहू दे त्याला करून सगळं. आणि एके दिवशीचा प्रसंग असा, पुण्याच्या थोडंसं शेजारी खेडेबारा नावाचं जे खेडेगाव आहे, तिथल्या एका वाड्यामध्ये निवासाची व्यवस्था तात्पुरती केली. पुण्याची एकूण नांगरट व्हायची आहे म्हणून गाढवाचे नांगर फिराले होते, तिथे सोन्याचा फाळ घातलेला नांगर बैलगाडीला लावून फिरवला. लोकांच्या मनामध्ये एक विश्वास उत्पन्न केला आणि शहाजी राजांच्या नावे एक आंब्याची बाग लावली. त्या बागेचं नाव शहाजी राजांच्या नावाचं ठेवलं, शहाबाग. आणि बालराजांना घेऊन दादोजी कोंडदेव त्या बागेतून फिरतायत. बाळराजे नुसते आले तरी त्यांना बघायला लोकांची गर्दी. त्यासाठी सिनेमातच काम केलं पाहिजे असं नाही. काय स्वरूप, आ हा हा हा.
अंगरखा काय, सुरवार काय, त्या गरुडाच्या नाकासारखं टोकदार नाक काय, त्या वयात डोळे, अजून तसं मिसरूड सुद्धा फुटलेलं नाही, पण व्यायामामुळे कसदार झालेलं शरीर, अतिशय पोक्तपणाची डोळ्यामध्ये आलेली झाक. राजांना त्या बागेतून फिरवत असताना वेगवेगळी माहिती सांगणं चाललंय. याला हापूस म्हणायचं, याला पायरी म्हणायचं, याला लंगडा म्हणायचं, याला अमुक म्हणायचं, याला रायवळ म्हणायचं. सगळ्यात महाग हापूसचा आंबा असतो. हापूसचा आंबा घेता आला नाही की लोकांना आपली पायरी कळते, मग ते पायरीचा आंबा घेतात. पायरीवर सुद्धा जमत नाही म्हटलं की मग लंगड्याकडेच जातात. मग त्यांना पर्याय राहत नाही. ही सगळी फळं वासानी पण ओळखता येतात. आणि म्हणून पटदिशी एक झाडावरचा आंबा तोडला, राजांच्या हाती दिला आणि वास घ्या. या वासावरनं कळलं पाहिजे फळ अजून किती दिवसाचं आहे. आणि बाळराजांनी तो वास घेताच दादोजी कोंडदेवांची मुद्रा फिरली. नेहमी करारी असलेले दादोजी कोंडदेव, त्यांच्या डोक्यावरची पगडी सुद्धा 2 माणसं खाली उभी राहतील एवढी मोठी, करवत काठी धोतर बाराबंदी असाच वेश असायचा. 70 वर्षाचा म्हातारा करडा मनुष्य, चेहरा गोरा मोरा झाला. गमपध मरे, काय झालं दादोजी? आणि दादोजी म्हणाले, राजे माझ्याकडनं पाप झालं. काय? चोरी केली की हो? मग गमपध मग गम बम रे सा, पाप कसे घडधा धिन धा तिन, पाप कसे घडले राजा, पाप कसे घडले राजा. या हातानी शौर्य झाले, या हातानी शौर्य झाले, नीती नियम ते कसे भंगले राजा, राजा पाप कसे घडले राजा, पाप कसे घडले. काय झालं दादोजी? राजे, ही आंब्याची बाग तुमच्या नावे होती, तुम्हाला न विचारता मी आंबा तोडला, याला चोरी म्हणतात. शिवाजी राजे म्हणाले, गुरुजी मी तुमच्या समोर उभा आहे, मग तर जास्तच मोठी चोरी झाली. मालक समोर असताना मी विचारलं नाही, एवढा माझा उन्मत्तपणा? नाही राजे, नाही राजे, हे चालणार नाही, माझा हात तोडलाच पाहिजे. समशेर काढली. आणि मग मात्र राजांनी, म्हणजे बाळराजांनी, वय वर्ष 10 असलेल्या राजानं तोड सांगितले. दादोजी, ज्यांच्या मनाला इतकं लागतं त्यांच्या शरीराला लागायची काही गरज नाही. निर्ढावलेल्या गुन्हेगारांना मारहाण केली जाते. ज्यांच्या मनातच न्यायाबद्दल ही तीव्रता, तुम्हाला जर काही शिक्षा करून घ्यायची असेलच तर हात तोडू नका, अंगरख्याची बाही काढून टाका. नाहीतरी तुटलेला हात बघून संदेश काय पोचवायचा आहे की शिवाजी राजाच्या राज्यात न्याय अतिशय कडक तऱ्हेनं राखला जातो. मग हाच निरोप पोचवायचा असेल तर त्यासाठी हातच कशाला कटला पाहिजे? तुम्ही प्रामाणिक आहात, तुमची नसलेली बाही बघून सुद्धा संदेश तोच जाणार आहे.
आणि खरंच दादोजींनी त्यानंतर अंगरख्याची बाही जी काढली तर सगळ्या स्वराज्यात निरोप गेला. जर चुकून चूक झाली तर शिवाजी राजांच्या शिक्षकाला सुद्धा माफी नाही. नको ते उद्योग करायला जाऊ नका. आपल्या पक्षाचं कार्ड आहे म्हणून सगळं फ्री असं राजाकडं चालणार नाही. चूक झाली, माझा नातेवाईक असला तरी शिक्षा झाल्याशिवाय राहत नाही. माझ्या जातीचा असला तरी शिक्षा झाल्याशिवाय राहत नाही. माझ्यापेक्षा वयाने मोठा असला तरी शिक्षा झाल्याशिवाय राहत नाही. आणि शेवटी राज्य न्याय नसेल तर राहतच नाही. म्हणून कबीर महाराज फार सुंदर सांगतात. फार गोड भजन आहे, सगळं भजन नाही म्हणत. आख्यान थांबवायची वेळ आहे म्हणून फक्त त्या भजनातली आपल्याला हवी तेवढीच ओळ म्हणतो. पण पुन्हा एकदा हात जोडून प्रार्थना. रविवारच्या दिवशी 3 ते 4:30 कीर्तन होणार. मग तुम्ही घरी जाऊन जेवण करून येणार. मग 7 वाजता कट्यार काळजात घुसली नाटकाचा प्रयोग सुरू होणार आणि तो रात्री 11 पर्यंत चालणार. मग तुम्ही मोठी ढेकर देऊन परत घरी जाणार. सोमवारी पुन्हा नेहमीच्या 6:30च्या वेळेला सोमवारी 6 वाजता कीर्तन होणार. एवढं सगळं का सांगितलं? कारण हे आहे, केल्याने होत आहे रे. एवढी चांगली कलाकृती अत्यंत कष्टाने उभी करायची आणि मुळात इथं आणायची, यासाठी सुद्धा अनंत कष्ट. या सगळ्या कष्टाला किमान शाबासकीची थाप देण्यासाठी तरी का होईना आज रात्री गेल्या गेल्या आपल्या ओळखीच्या सगळ्या लोकांचे फोन नंबर काढायचे आणि सगळ्यांना त्रास द्यायला सुरुवात करायची. 25ला येताय ना, कट्यार नाही तर मी काळजात घुसेन लगेच. या इकडे काय करायची आहे ती. कधीतरी षटी षण्मासी अशी नाटकं बघायला मिळणार. तोही क्षण वाया घालवून कसा चालेल? बरीच माणसं अशी असतात जी इच्छा करतात, फोनची वाट बघतात. त्यांच्यासाठी फोनाफोनी करायच्या पर्याय नाही. आमच्याकडे अशी एक होते, फार उपास करायचे. उपास केले की सारखा आम्ही सांगायचो, चला जेवायला. उपास आहे. अरे चला जेवायला. उपास आहे. आणि मग परत नाहीच विचारलं की पाटीवर लिहायचे, अजून एकदा म्हटलात तर येईल. अच्छा, मग अशाहीसाठी थांबणारे असतात काही. फोनच नाही केला. बरं तिकिटाचा खर्च नाही येणं, काय जाणा येण्याचाच काय तो त्रास आहे. पण काही वर्षापूर्वी हा प्रयोग आला होता. हा दुसऱ्यांदा येतोय. त्याही वेळेला मी काम केलं होतं, याही वेळेला करतो आहे. तेव्हा संगीत आवडणाऱ्या तर सगळ्यांना फोन कराच की ज्या एकाच नाटकात ठुमरी, भजन, गझल, कव्वाली, रागमाला, तराणा, शतरंग, ध्रुपद सगळं ऐकायला मिळतं. असं नाटकाची रचना आहे. यातली सगळी नावं नाही लक्षात राहिली, सोडून द्या. त्याची व्हिडिओ केलेला आहे, तू घेऊन जा. पण काही लोकांना वाटेल हो क्लासिकल आवडणाऱ्यांनाच ते आवडणार, आमचं काय. अशी काळजी करू नका. त्यातलं गद्य सुद्धा इतकं चांगलं आहे. आणि आम्ही सगळ्या नट लोकांनी हेतुतः त्यातल्या गाण्याची जागा इतकी लहान ठेवली आहे की ज्यायोगे हे फक्त गातच बसले, आम्हाला नाटकच नाही मिळालं, असं होऊ नये. यासाठी नाटकाला सुद्धा तेवढंच महत्त्व दिलं आहे. आपण कल्पनाच नाही करू शकणार काय सुंदर संगीत विषय मांडलाय. एक झटका दाखवतो भैरवी म्हणतो. विषय असा मांडलाय की अरे आम्हाला कळतच नाही भगवंतानी माणसाचा गळा, मेंदू आणि काळीज याच्यामध्ये का ठेवला. मानवी कंठ
मेंदू आणि काळीज यांच्यापासून बरोबर सारख्याच अंतरावर. का? कशासाठी? ही योजना ज्याला कळली नाही अशाचं गाणं अर्धवट राहणार. एक तर तो डोक्याने गाणार, नाही तर काळजाने गाणार. या दोघाचा मिलाफ करून जेव्हा गाता येईल तेव्हा त्या गायनाची पूर्णता. आता हा गळा काय आम्ही आज बघितला? पण अशा अनेक सुंदर गोष्टी, संगीताबद्दलच्या अप्रतिम संकल्पना त्या नाटकामध्ये उभ्या आहेत. सगळ्या लोकांना आवडतात तसं कॉमेडी पण आहे आणि गाण्याची तर रेलचेल आहे. तेव्हा 25च्या साठी 23-24 2 दिवस प्रत्येकी 100 फोन करायचे. 4-4 वेळा झाले तरी चालतील. बरं, हे बघण्यासाठी मनुष्य मराठीच असला पाहिजे अशी सक्ती नाही. नाटक निम्म्याच्या वर हिंदीतच आहे. त्यामुळं कोणताही अमराठी मनुष्य संगीताचा आनंद आणि नाट्याचा आनंद सहज घेऊ शकतो. इतकं सहज सुलभ आहे. असो, विषय पुरे. रे ग रे जा नि सा ग म प द प ग म प म ग म रे जा. रामराज्य का लांब? याचं कारण इथे आहे. आता कशी आपल्या डोक्यात कल्पना आहे, तुमच्यावर फार आरोप होत आहेत का? हां, तुमची पार्टी सोडा, इकडं या, तुमच्या केसेस बंद. असा जर न्याय व्हायला लागला तर मला तुमची विचारधारा आवडलेली नाही. फक्त माझ्या मागचा शिक्षेचा ससेमिरा सुटावा म्हणून मी तुमच्याकडं यावं आणि अशा गुन्हेगाराला त्याला पश्चाताप झालेला नसताना मी पतित पावन करावा. हा जो न्यायालयाची विटंबना करणारा खेळ चालू आहे. म्हणून रामराज्य आणि शिवराज्य याचा हा आदर्श येऊन उभा राहतो. राजांनी हा संदेश सगळ्यांपर्यंत पाठवला. न्यायाच्या दृष्टीनं माझ्याकडे कोणाचाही मुलाहिजा ठेवला जाणार नाही, अगदी शिक्षकाचा सुद्धा. आणि म्हणून शिवाजी राजांवरती लोकांनी नुसतं प्रेम नाही, भक्ती केली. अरे हा शिवाचा अवतार. मग कबीर महाराज यातलंच, म्हणजे शिवाजी राजे त्यांनी पाहिलेलं नाहीत, पण हे तत्वज्ञान कबीर महाराज कुठे सांगतात तर जल जइयो ऐसो जीवना गम पम गम रेसा. बस सापडलं तुम्हाला. जल जइयो असं मध्येच वाजवायचं. माझ्या मागच आलं पाहिजे असं काही नाही. आपण साथीदार आहोत, आपण बरोबर जायचं. मागणं येतो तो अनुयायी, साथीदार नव्हे. साथीदार म्हणजे खंदे से खंदे मिलाओ. चलो जल जइयो ऐसो जीवना हरि नाम बिना प्रभु नाम बिना, हरि नाम बिना प्रभु नाम बिना, हरि नाम बिना प्रभु नाम बिना, हरि नाम बिना प्रभु नाम बिना. प्रभु नाम के बिना सभी अधूरा है. ये सिद्धांत को सिद्ध करने के लिए कबीर महाराज बोल रहे हैं. पर्वत सुना एक वृक्ष बिना, वृक्ष सुना एक पान बिना, मंदिर सुना एक दीप बिना, दीप सुना एक ज्योत बिना. अशा बऱ्याच पंक्ती आहेत आणि त्यामध्ये एक पंक्ती अशी आहे कबीर महाराजांची. प्रजा सुनी एक राज बिना. चांगलं राज्य नसेल तर प्रजा निराधार आहे.
प्रजा सुनी एक राज बिना. आणि तत्वज्ञान राज सुना एक न्याय बिना. हरि नाम बिना प्रभु नाम बिना. हरि नाम बिना प्रभु नाम बिना. कहत कबीर सुनो भय साधो. कहत कबीर सुनो भय साधो. जगत सुना प्रभु नाम बिना. जगत सुना प्रभु नाम बिना. प्रभु नाम बिना हरि नाम बिना. प्रभु नाम बिना हरि नाम बिना. राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. आज गुरु हा विषय पाहिला. उद्या शुक्रवारच्या निमित्तानं रामचंद्रांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन आणि मग तसाच शिवप्रभूंचा त्या छायेतला दृष्टिकोन, या दोन गोष्टींवर आपल्याला प्रकाश टाकायचा आहे. सांप्रत आजच्या कीर्तनाचा येथे समापन. हे चिदान दे का देवा तुझा विसरन भावा. गुण गायीन आवडी तलगे मुक्ती. सुखे घालावे आमासी. नाना देही देव एका विराजे. नाना नादक लीला सुंदर बसवाजे. नाना तीर्थक्षेत्री अभिनवगती माझे. अगाध महिमा पिंड ब्रह्मांडी गाजे. जय देव जय देव जय आत्मा रामा. निगमागम शोधिता नग गुण सीमा. जय देव.